गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. सत्यजित पाटील सरोडकर 2 वेळेला आमदार झाले आहेत. त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या शाळा भक्कम केल्या, वाडी वस्तीवर पाणी पोहोचवलं. नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम सरोडकर करतात. त्यांच्याकडून इचलकरंजीच्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने संसदेत मांडणी होऊ शकते. त्यामुळे सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करावं असं आवाहन काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी केलं. ते लालनगर येथील क्रांती चौकात इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते. बावस्कर पुढे म्हणाले, गत 15 वर्षात खासदार म्हणून निवडून देताना आपल्याकडून झालेली चूक दुरुस्त करून देऊयात. कष्टकरी कामगार, सामान्य झोपडपट्टीधारकांचे प्रश्न सोडवणारा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा खासदार या वस्त्रनगरीला देऊया. कॉम्रेड सदाम अलाबादे यांनी भाजप सरकारने केवळ घोषणा दिल्या, मात्र प्रत्यक्षात रोजगार दिला नाही. जेवढ्या रोजगार देणाऱ्या कंपन्या होत्या त्या गुजरातला पळाल्या. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली असून युवकांच्या हाताला काम नाही अशी परिस्थिती झाली आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडियाच्या कागदावर घोषणा असून प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याचा आरोप केला. मदन कारंडे यांनी 2019ला 80 रुपये असणाऱ्या गोड्या तेलाची किंमत 150 रुपये केली. डाळीचे दर वाढले, गरिबांना दिलासा दिला नाही. मात्र अदानी, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना भरभरून द्यायचं काम सुरू आहे. मोफत रेशन धान्य देतो या नावाखाली महागाई वाढवून ठेवली. तुमच्याच खिशातील पैसे काढून घेऊन तुम्हाला आज आम्ही दाखवले जाते. या सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका आणि सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करा असं आवाहन केलं. प्रकाश मोरबाळे यांनी दर 5 वर्षांनी निवडणूक येतात, मात्र आश्वासनांपलीकडे काही मिळत नाही. मोफत शिक्षण दिलं पाहिजे, पारदर्शक न्यायव्यवस्था असायला हवी, मात्र ते या सरकारकडून होत नसल्याचं परिवर्तन घडवा असं आवाहन केलं. यावेळी शिवाजी साळुंखे, अब्राहम आवळे, नागेश शेजाळे, युवराज शिंगाडे, अभिजित रवंदे, ज्योत्स्ना भिसे, सावित्री हजारे, प्रकाश बरकाळे, अंकुश जावळे, सचिन साठे, अरुण जावळे, गणेश हत्तीकर आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. तुम्हाला माहित आहे का, कोणाला आहे का रेल्वे मंत्री कोण माहित आहे काय, माहित आहे काय, कृषी मंत्री कोण आहे माहित आहे काय. मग परराष्ट्र मंत्र्याचं काम असतं की दुसऱ्या देशासंगत संबंध सुधारतात, रेल्वेचं उद्घाटन कोण करतात, मोदी साहेब करतात. मग हे आणि हे काय, ना खाणे दूंगा ना खाणे दूंगा. मग आणि घरोघर शौचालय बांधायची आणि मग खायला देत नाही, खात पण नाही. मग ते शौचालयाचा उपयोग काय. खुर्च्या आहेत, आमची खुर्ची शाबित करण्यासाठी आम्ही तुम्हाला ताणील देतो. मग ही जी वस्तुस्थिती आहे बदलण्याचा अधिकार आहे. नरेंद्र मोदींना पण एक मताचा अधिकार आहे, तुम्हाला पण एक मताचा अधिकार आहे. तुम्ही जे खाताय तेच नरेंद्र मोदी आहे. जे भगवंतानं आपले शरीरदृष्टी निर्माण केली त्यामध्ये काय वेगळं पचनक्रिया ते निर्माण केलं नाही. तिन्ही खात्यात तेच आम्ही खाते. तिन्ही जरा चटपटीत खात्यात, आम्ही चटपटीत खातो. त्यामुळं तिन्ही लय भारी आहेत आणि आपण लय हलका आहे असं नाही. आमच्यातलाच एक माणूस आहे, त्यातला आपण त्याला प्रमुख केले राष्ट्राचं. आणि राष्ट्राची सुरक्षता किंवा इतर काम करण्याची त्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. तिने उपकार आमच्यावर करत नाही. देवेंद्र फडणवीस काय हे लोकांच्या घरातनी भांडणं लावण्याने आपलं हे शेकायचं काम या माणसाने केला. आता मला सांगा, शरद पवार साहेबांनी यांना जर अजित पवारना पहिल्यापासून या क्षेत्रात आणलंच नसतं तर आज मसरं राखायला असता. त्या माणसानं एवढं त्याला मोठं केलं, आमदार केलं, खासदार एक वेळेला केलं, तुम्हाला प्रत्येक वेळेला मंत्री केलं. आज तुम्ही त्यांना सांगताय रिटायर व्हा. मन कधी पण असते, तुम्हाला सांगतो तरुण असते. कुठल्याही 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही एक म्हणू शकत नाही मी म्हातारा झालोय. मन तरुण आलं, शरीर बरंच भले जीर्ण झालेलं असं. शरद पवार साहेब सांगतात मी अजून तयार आहे, तरुण आहे. माणूस तरुणच असतोय खरं. हे दुसऱ्याला बोलताना आपल्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे ना. दुसऱ्याला तुम्ही नावं ठेवताय, तुमच्याकडे पण तुम्हाला ते हे पाहिजे. जी आज परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे, या 10 वर्षाच्या कालामध्ये जर 65 वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नसतं
तर आज तुम्ही कुठलं विकायला, विमानतळ विकायला, वेगवेगळे विकायला कुठनं आणला असता? आमच्या वडिलांनी जर काय संपत्तीच करून ठेवली नसती तर तुम्ही कुठली विकला असता हो? मग त्यासनी काही क्रेडिट नाही. ज्या लोकांनी आमच्यासाठी काय हे केलं, नेहरू असतील का, आता किती बघा, एक तुम्हाला सांगतो